सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणातील लोकांना सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल. राजकीय दिशेनं केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये जोडीदाराच्या सल्ल्यानं निर्णय घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील सदस्याच्या लग्नात प्रस्ताव तुमचा मंजूर होऊ शकतो. घरी तुम्ही पार्टीचं आयोजन करू शकता. आज घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल, ज्यामुळे त्यांचं मन हे प्रसन्न राहील. कौटुंबिक संबंध दृढ होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत सुरू असलेला ताणतणाव संपुष्टामध्ये येईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडाल. मित्रांच्या मदतीनं तुम्ही आज पुढे जाल. आज तुम्ही घरी पार्टीचं आयोजन कराल. राजकीय दिशेनं तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्हाला आज आर्थिक नफा होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना आज मोठं यश मिळेल. काही रखडलेली कामं आज तुमची पूर्ण होऊ शकतात. कुटुंबाची तुम्हाला साथ मिळेल. प्रयत्नानं केलेले काम आज तुमच्यासाठी सार्थ ठरेल. तुमचा विश्वास वाढल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज विद्यार्थ्यांना यश मिळेल. कौटुंबिक संबंध तुमचे दृढ होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत सुरू असलेला ताणतणाव संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरदार लोकांना काही काम हे सोपवले जाईल, ज्यामुळे थोडासा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. सहकाऱ्यांसोबत काम केल्यानं कामाचा ताण हलका होईल. जोडीदाराचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. सामाजिक दृष्टिकोनातून काही कामांचा तुम्हाला लाभ होईल. पालकांसोबत फिरण्याचा तुम्ही आज प्लॅन कराल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना आज चांगलं यश हाती सापडेल. आज तुम्हाला तुमच्या बायकोची मनापासून साथ मिळेल. आज प्रयत्नानं केलेलं काम तुमच्यासाठी फारच नफा कमवून देणार राहील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी जर अर्ज केला असेल तर त्यांना त्यामध्ये यश मिळेल. मन तुमचं थोडंसं उदास राहू शकतं. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देतील. प्रिय व्यक्तीच्या पाठिंब्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. चांगल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. कोणताही निर्णय घेताना मात्र तुम्हाला संयम हा राखायला हवा. आज तुमच्या भावाचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. सामाजिक दृष्टिकोनातून काही कामांचा तुम्हाला लाभ होईल. तुम्ही आज तुमच्या बायकोसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन आखाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक स्थिती बळकट करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. व्यवसाय वाढीसाठी तुम्ही वडिलांचा सल्ला घ्याल. तुमचं मन हे प्रसन्न राहील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भावाची मदत मिळेल. आज तुम्हाला निर्णय घेताना थोडासा संयम राखावा लागेल, हे लक्षात असू द्या. कौटुंबिक समस्या तुम्हाला आज त्रास देतील. चांगल्या कामामध्ये मात्र यश मिळेल. राजकारणामध्ये तुमचा विजय निश्चित राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जोडीदाराची तब्येत बिघडल्यानं काळजी वाटेल. कुणाकडनंही पैसे उधार घेतले असतील तर ते फेडण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल.
आज तुम्हाला तुमच्या माहेरकडनं आर्थिक लाभ संभवतात. आर्थिक परिस्थितीचा भार वाढेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही पैसे स्वतःहून खर्च कराल. आज व्यवसाय वाढीसाठी तुम्ही वडिलांचा सल्ला घ्या. तुमचं मन हे आज प्रसन्न राहील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या तब्येतीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या संकटामध्ये सापडाल. आर्थिक बाबतीत तर बिलकुल निष्काळजीपणा दाखवू नका. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी मित्रांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही धार्मिक कार्यक्रमाला जाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी नोकरीशी संबंधित लोक कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिवस चांगला राहील. पार्टनरशिपमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफा होईल. मुलांच्या लग्नाच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रेमजीवनामध्ये ताणतणाव निर्माण होईल. जोडीदार तुमच्यावरती रागावेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या सल्ल्याची गरज भासेल. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये स्वतःहून सहभागी व्हाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अनावश्यक वाद टाळावे लागतील. शत्रूला कामाच्या ठिकाणी त्रास देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुमच्या रागावरती मात्र तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. बुद्धी आणि विवेकानं काम केल्यास यश तुम्हालाच मिळेल. आज कोणाच्याही सल्ल्याने निर्णय घेऊ नका. कुठलाही निर्णय घेताना तुम्ही आधी स्वतःचा विचार करा. तुम्ही आज व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यामध्ये चांगला आर्थिक लाभ त्यातनं होईल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये आज थोडासा ताणतणाव राहील. तुमची बायको आज तुमच्यावरती रागावू शकते. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज भावासाठी काही पैशांची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. वडिलांना डोळ्याशी संबंधित काही समस्या असतील तर त्या वाढीस लागतील. कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबामध्ये सदस्यांशी तुमचे वाद होतील. बोलण्यामध्ये तुम्ही गोडवा ठेवा, नाहीतर नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज तुम्हाला कुणाशीही, स्पेशली तुमच्या शेजाऱ्यांशी वाद घालणं टाळावं लागेल. आज शत्रू तुमच्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील. राजकारणामध्ये तुम्हाला चांगलं यश हाती सापडेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आळशीपणामुळे तुमचं काम हे पुढे ढकलाल, ज्यामुळे तुमचं नुकसान होईल. कोणतंही काम हे फार महत्त्वाचं असेल तर आधी ते पूर्ण कराल. तुम्ही नशिबावरती अवलंबून राहू नका आणि कुठलंही काम पुढे ढकलू नका. वैवाहिक जीवनातील अडथळे आज दूर होतील. चांगले काम करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.